नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या सगळ्यांची लाडकी मालिका ती म्हणजे इंद्रायणी आणि त्याचा नवा अध्याय, नवा प्रवास आता आपल्यासमोर सुरू झाला आहे आणि आपली छोटी इंदू आता मोठी झाली आहे आणि तिच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. हाय, कशी आहेस? मी खूप आनंदी आहे. येस, नाही सिरियसली खूप छान वाटतंय. आमची इंदू अशी मोठी झाली आहे आणि ती तू साकारतीयस, त्यामुळे त्यापेक्षा आणि त्याला खरंच खूप छान न्याय पण देतेस, कारण बघायला खूप आवडतंय. काय सांगशील ह्या प्रोसेसबद्दल? कारण एखादी कॅरेक्टर ऑलरेडी एका लेवलला असतं आणि सडनली ते आपल्याला करायला मिळतं, ते आपल्या नशिबात येतं असं म्हणूया, तर काय सांगशील त्याच्याबद्दल? मला असं वाटतं देव त्याचीच परीक्षा घेतं ज्याच्यावरती त्याला विश्वास असतो की हा खरं उतरेल त्याच्यावरती. ही परीक्षाच होती माझी. मला प्रत्येक ॲक्टरचं स्वप्न असतं ना की लीड करायचं आहे वगैरे, आणि ह्या काही काळांमध्ये मला खूप अपॉर्च्युनिटीज आल्या लीडच्याही, पण समहाऊ ते कॅन्सल होत गेलं. माझी खूप गोष्टी कॅन्सल होत गेल्या, कारण मला असं वाटतं की हे माझ्या नशिबात होतं. आणि याच्यासाठी मी जेव्हापासून आपली पहिली सुरू झाली छोटी जेव्हापासून छोट्या इंद्रायणीचा प्रवास सुरू झाला होता, तेव्हापासून माझी इच्छाच होती की मला हे करायचं आहे. आणि हो, आणि ते मी खरं तर आतमध्ये मॅनिफेस्टच केलं होतं नकळत की मला हे करायचं आणि ते देवानी ऐकलं. आणि मला गायनाचा अंग देणं किंवा फोक बाज देणं, हे लोककलेचा बाज माझ्या आतमध्ये असणं, ही प्रोसेस मला वाटतं माझ्या 12वी नंतरच विठुरायाने चालू केली की बाबा तुला काही वर्षांनी करायचं हे पात्र, तू रेडी राहा. तर येस, माझं तरी असं म्हणणं आहे. तर लोक याला काय म्हणतील मला माहीत नाही, पण माझं फेथ आहे. कारण एक गोष्ट अशी घडली होती आपल्या प्रोमोच्या वेळेस. मी देवभोळी आहे, मला खूप देवांवरती विश्वास आहे, आणि त्याचा अपोजिट माझा भाऊ आहे बरं मोठा, तो नाही आहे. तो असं मी काम करतो असा माझा भाऊ आहे. त्यामुळे जसं आपली सिरियल आस्तिक आणि नास्तिकचा झगडा याच्यामध्ये आहे आपली सिरियल, तसं फारसं माझ्यासोबतही रिअल लाईफमध्ये आहे की मी आस्तिक आहे, आणि नकळत माझ्यासोबत येतातच नास्तिक लोक. तर हा झगडा मी जवळून बघितलेला आहे. आता एक एक सांगते माझ्यासोबत जे घडलं होतं, आणि ते मला खूप खूप आतलं वाटतं, आणि हे खूप खरं तर सिक्रेट आहे. मी सगळ्यांना सांगितलं नव्हतं, कारण की विठुरायाचंद माझी सिक्रेट आहे. पण सॉरी बाबा, सांगते. काय झालं होतं, प्रोमो चालू होता आणि एक आई कशी काळा टिक्का लावते इथे, तसं तो एक सीन आहे बघा प्रोमोमध्ये. मी असं दूर हे करते वगैरे. तर ते करत असताना मी जेव्हा बाहेर आले गाभाऱ्यातून, तेव्हा मी टचअप करत होते, तर माझ्या इथे काळा टिक्का होता. आणि तो मी बघितला. माझा मेकअप आर्टिस्ट म्हणाला की ताई काहीतरी लागलंय. म्हटलं काय लागलं? म्हटलं विठुरायाने नजर काढली. सिरियसली म्हणजे खरंच हे म्हणजे खरंच कमाल आहे ही गोष्ट. माहिती आहे तुला, तू सांगितलंस आणि मी ऐकतच राहिले की खरंच विठुराया तुझ्या पाठीशी आणि असाच राहील नक्कीच. आणि आता हे तू इंद्रायणी ऑलरेडी इतकी क्यूट आणि गोड मुलगी आहे ती, जिने ते साकारलं. तू हे साकारताना तुझी प्रोसेस काय सुरू होती किंवा काय सुरुवात केलीस ह्याच्यासाठी? कारण एक वेगळं कॅरेक्टर आहे. वेगळी सुरुवात फक्त मला अशी वाटली की एक बाज आहे. म्हणजे आपण जेव्हा नॉर्मल बोलतो तसं एक कीर्तनकार कशी बोलत असेल, नॉर्मली ती डील कशी करत असेल, म्हणजे कीर्तन करताना एक ऑरा येतोच. म्हणजे कोणताही आर्टिस्ट त्याचं आर्ट करताना तो वेगळा दिसतो बघ, तसं इंदू तिचं कीर्तन करताना तिच्यात एक वेगळं रूप असेल का. आणि ती जेव्हा नॉर्मल लाईफ, तिचे मित्रमैत्रिणी, आदू, तिचा फंटा गँग, त्यांच्यासोबत ती कशी वागत असेल ह्याचा विचार आधी सुरू झाला होता. पण अजूनही मी त्या पेजवर मला असं वाटतं की नाही पोचली आहे, कारण खूप डेप्थ आहे या कॅरेक्टरला. असं खटक्याने हा मला हे कॅरेक्टर जमलं असं म्हणण्यासारखं हे कॅरेक्टर नाही आहे. किंवा कारण खूप ती जितकी मॉडर्न म्हणजे ती आजच्या काळातली आहे, पण ती खूप मातीशी जुडलेली असल्यामुळे तिला नाती खूप कळतात. तिला सगळी नाती जवळ आणायची आहे, सगळ्यांना जवळ करायचं आहे, पण तिला तिचं स्वतःचाही मान राखायचा आहे. तिला आनंदीबाईचाही मान राखायचा आहे, पण स्वतःचाही मुद्दा मांडायचा आहे. ही पण तिचं एक स्ट्रगल आहे. लोकांना आता काय आहे की तिचं जे सगळं लहानपणीचं स्ट्रगल आहे हे करत असताना तिचे प्रश्न तिला पडायचे. आधी इंदूला खूप प्रश्न विचारायचे. आता ही मोठी इंदू उत्तरं देते लोकांना. फक्त त्याच्यामध्ये तिला पडणारे जे प्रश्न आहेत ते आत्ताच्या काळातले आहेत.
मग आता हे इंटरेस्टिंग असेल बघणं की जेव्हा कधी इंद्रायणी कीर्तन करेल त्याचे मुद्दे काय असतील, ते आत्ताच्या काळातले असतील का, आत्ताच्या यंगस्टर्सला भक्ती म्हणजे काय हे सांगणारे असतील का. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तेव्हापासूनच सुरू झाला माझा. येस, नक्कीच. आत्ता जेव्हा इंद्रायणीचं तू एक नाही का आपण एक कॉस्ट्यूम स्वतःहून असं जेव्हा आपण घालतो किंवा ते फील काय होतं किंवा तू काय रिलेट केलंस हे सगळं करताना? फिलिंग म्हणजे एकतर जबाबदारी खूप मोठी, वारकरी संप्रदायाला रिप्रेझेंट करते हे नकळत. आणि हे घातल्यावरती मी सगळ्याच गोष्टी पाळते. मी फक्त हे प्रॉपर्टी किंवा माझा कॉस्ट्युमचा भाग आहे म्हणून नाही याला हे करत. त्याचा मी जसं हे माझ्या गळ्यात आलं तसं त्याचा मान ठेवलेला आहे मी. तेव्हापासून मी कोणतीच वाईट गोष्ट करत नाही. किंवा जशी एक वारकरी संप्रदायातली मुलगी जशी वागेल तसंच मी सेटवरती पण वागते. तितकंच सगळ्यांना आपुलकीने रिस्पेक्टफुली वागते. गेल्यावरती विठुरायाला नमस्कार करते. हे जगणं आहे कुठेतरी काय. येस, आणि ते करते म्हणून कदाचित मला शांतता मिळते असं मला वाटतं. आणि कांची म्हणून फार मदत होते आहे या माझ्या विचारांना बदल मिळतो आहे. मी थॉट प्रोसेस माझी चेंज होते आहे. कारण जितके मी आता कीर्तनं ऐकते आहे, बाबा महाराजांच्या गोष्टी बघते आहे, आणखीन बऱ्याच कीर्तनकारांना जेव्हा मी बघते आहे ना, तेव्हा जे गोष्टींचा मी कधी विचारच केला नाही पण मला जाणवायच्या, तेव्हा मला कळायचं नाही नेमकं मला काय फील होतं आहे. तेव्हा या अभंगातून वगैरे मला कळतं की अच्छा मला त्यावेळेस हे फील होत होतं आणि याचं उत्तर हे आहे. तर ह्या गोष्टी मला नव्याने सापडत जात आहेत. आणि मला आता होतं की ॲट द एंड जेव्हा सिरियल संपायला येईल तोपर्यंत तुम्हाला एक वेगळी कांची मिळेल असं मला वाटतं. येस, नक्कीच. आम्ही तुझा लूक बघितला आणि खरंच खूप मस्त एक म्हणतात ना एक जिवंत फोटो असं मी म्हणेन हा आहे. काय सांगशील हे सगळं हातात घेतल्यावर किंवा हा फोटो काढताना तुझी एक काय फिलिंग होती किंवा काय सांगशील हा लूक असताना? ही खरे आश्रू आहेत हे. कारण हे वीणा जेव्हा हातात आली तेव्हा खूप इमोशनल झाले होते आणि वर्कआउट होत नव्हते फोटोज. मला ते फीलच येत नव्हतं कारण खूप घाबरले होते. म्हणजे जबाबदारी येणार असते ना. इतक्या वेळ नव्हती वाटत. वर्कशॉपमध्ये कॉन्फिडन्स होता की मला माहिती आहे कारण मी अभ्यास केला आहे, मी खूप बघितली आहे सिरियल, मला माहिती आहे आता काय अपेक्षित आहे मोठ्या इंदुनी असणं. पण जेव्हा कीर्तनकाराचा वेश आला अंगावरती, जेव्हा हे आलं हातात, मी हे पण पहिल्यांदा घालताना पाया पडून घातलं की भूलचूक माफ देवा, काही चुकलं माकलं माफ कर, मला हे सगळं माहीत नाही आहे पण माझ्या परीने मी सगळा प्रयत्न करणार आहे की मी वारकरी संप्रदायाला निराश नाही करणार, असं पाया पडले, मनात बोलले. पण जेव्हा वीणा हातात आली तेव्हा काहीतरी अशी मी शांतच झाले, मला ते करताच येईना. आणि मग कळलं सरांना आणि सगळ्यांना की हिला काहीतरी होतं आहे. मग मी म्हटलं मला दडपण आल्यासारखं होतं आहे आणि मला असं होतं की मी करू शकेल ना. पहिल्यांदा डाऊट आला मला फक्त, त्यानंतर तो डाऊट कधीच आला नाही की मी करू शकेल का. कारण हे डोळ्यात पाणी सहज येत नाही का जोपर्यंत आत काही फील होत नाही. तर जेव्हा मी पहिला आलाप घेतला, माझ्या मैत्रिणीने गाणं लावलं आणि मी पहिला आलाप घेतला आणि ह्याचं सूर घेतला, ते जसं कानात पडला डोळ्यात पाणी आलं, आलाप घेतला आणि मला झालं की मी करू शकते हे. जर मला ही वीणा फील होती आहे तर मी हे करू शकते. सो ते खरं पाणी आहे आणि खरा फोटो ह्या. येस, नक्कीच. एखादी आईची अशी रिॲक्शन जी तुला आजही पटकन म्हणजे आठवते, साहजिक आहे कारण आपल्या आईबाबांना जे कौतुक वाटणारं असतं ना ते कुठेतरी आपण टेस्ट शोधत असतो आपल्या आयुष्यात अख्ख्या, आणि ते कुठेतरी असं समोर दिसतं, तर ते तू काय सांगशील? मम्मीचं माझ्या रिॲक्शन खरं तर तिने खूप केलं आहे माझ्यासाठी आणि मी जरी ते बसले तर ते फक्त माझ्या आईमुळे आहे. तर जेव्हा माझा प्रोमो आणि ते सगळं तिने पाहिलं ना, मला म्हणाले की माझं लक्ष होतं म्हणले कांच्या तुझ्याकडे, कारण एक असा हवा चान्स नव्हता मिळत गं मला की हे मला वेगळं वळण देईल माझ्या करिअरला. इंद्रायणी आहे मला माहीत होतं, जर मला इंद्रायणी मी क्रॅक केलं तर मला एक वेगळी ओळख मिळेल आणि मला जे हवं ते मात्र करता येईल हे मम्मीला माहीत होतं. पण मी वाट बघत होते की अजून कॉल येत नाही आहे, लिप घेणार आहे की नाही आहे, सिरियल वगैरे वगैरे. हे एक ॲक्टर म्हणूनचं एक वेगळंच स्ट्रगल असतं ना, ते सुरू होतं बरं का. दुसरीकडे काम येत होते पण माझी गाडी इथेच अडकली होती की इंद्रायणी 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 इंद्रायणी. तर मम्मीला दिसत होतं की माझी खूप तळतळ चालू आहे, मनातल्या मनात एकटीच बसलेले असायचे, विचार करायचे वगैरे. हे मम्मी खूप स्ट्रॉंग असल्यामुळे मम्मीने मला तेव्हा काहीच बोलले नाही. तिने मला नंतर म्हणून दाखवलं की मी तेव्हा तुला बोलले नाही म्हणले पिल्लू, कारण तू खचली असते.
करेक्ट. तू एक बेरिंग पकडलं होतं की तुला एक करायचं आणि तू ते तयारी करत होतीस, पण जेव्हा आता मिळाले तर मला म्हटले की आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू आणि मला अभिमान आहे की मी तुझी आई आहे. याचसाठी केला होता अट्टहास असं म्हणायला हरकत नाहीये. अगदीच. कलेशी तुझं आधीपासूनच एक नातं आहे. एक जे की आम्ही बघितलंय की तू डान्सही करतेस आणि खूप मस्त करतेस. इवन तू क्लासेस घेतेस, वर्कशॉप घेतेस, हेही माहिती आहे. एक कलाकाराला अशी वेगवेगळ्या कलेतून स्वतःला लोकांपर्यंत पोहोचवणं किंवा त्या कलेतनं श्रद्धा करणं खरंच खूप महत्त्वाचं असतं. तर काय सांगशील, तुझी ही डान्स पण कला आहे ती आता तू कशीही करणार आहेस, कारण इतकं शूट आणि ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत. मला असं वाटतं की मला म्हणजे जपणं डान्स माझ्यात आहे, त्याला जपायला मला काही असं वेगळं स्ट्रगल नाही, मी कधीही करू शकते, लहानपणापासून करत आली आहे. पण मला असं वाटतं की जसं मी माझ्या डान्स करिअरला सुरू करण्याच्या मागे हेतू होता एक, तो मी सिद्ध केला. पण एकाच जागी थांबून राहणं मला बरं नाही वाटत, ते वाहत राहायला पाहिजे माणसाने. एक बाज शिकली आहे, आता दुसऱ्या बाजूकडे जायची गरज आहे. आणि ही अशी परंपरा आहे ज्यामध्ये टोटल डिफरंट आहे. एक मी करते तो वेगळाच एक बाज आहे आणि हा खूपच वेगळा बाज आहे. पण ह्या बाजामध्ये मला कुठेतरी मानसिकता माझी अशी शांत, संयम येतोय. त्यामुळे ह्याच्यामध्ये एक वेगळी माझी आस आहे आणि ते एक वेगळं आहे हे. पण मला मजा येते त्याच्यात, मला टिकवणं असं नाही. जेव्हा कधी वाटेल की मला पुन्हा माझं जो मला फॉर्म आवडतो लावणी, त्या फॉर्मला पुन्हा कधी गालबोट लागतं आहे, त्याचं वळण बदलतं आहे, तेव्हा मी पुन्हा उतरणार. असं नाही, ते जशी ती पण माझी श्रद्धा तिथेही आहे आणि माझी श्रद्धा आता इथेही आहे, मी दोन्हीकडे जपेल. येस, नक्कीच. आणि आता इंद्रायणी समोर आहे आणि साहजिकच आहे तुझ्या आवाजात मला नक्कीच जाता जाता आमच्या प्रेक्षकांना ते ऐकायला आवडणार आहे. एक कीर्तन छोटंसं जे तुला आवडेल, जे तुला प्रेक्षकापर्यंत पोहोचवायचं आहे. आत्ता खरं तर मी तुम्हाला मुद्दामून अभंग वगैरे नाही ऐकवत आहे, कारण मला ते तुम्ही जेव्हा मला त्या वेशात बघाल ते मला सरप्राईज. अजून शूट झालं नाही आहे ना त्या रिगार्डिंग. आणि येस येस, सो तुला जे आतून आत्ता काही फील होतं आहे या रिगार्डिंग, तू काही खूप छान असं गाऊ शकतेस. प्रोमोमध्ये तुम्ही स्टार्टिंगचा जो आवाज होळीचा ऐकला का, तो माझाच आवाज आहे. तर ते मी तुमच्यासाठी 2 लाईन फक्त गाते. सावळी रंगी रंगला श्रीहरी, तया रंगी रंगे इंद्रायणी. आणि तसंच आता इंद्रायणीसारखी मीही विठूच्या रंगात रंगते असं मला वाटतं. येस, नक्कीच. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. जाता जाता तू आपल्या प्रेक्षकांना काय सांगून जाशील? सगळेजण खूप मेहनत करतात, मला माहिती आहे. तुम्हाला इंद्रायणी आपली छोटी सांची खूप आवडली आहे, तिचं काम खूप आवडलं आहे, पण मी ही तितकीच मेहनत करते आहे की मला माहिती आहे तिच्यासोबत मॅच करणं पॉसिबल नाही आहे. पण आता इंद्रायणी निरागस आहेच, पण तिच्यामध्ये एक लीडरपणा आलेला आहे, ती स्ट्रॉंग झालेली आहे, तिला उत्तर देता येत आहे. तर ते बघणं खूप इंटरेस्टिंग आहे, ते बघायला विसरू नका आणि मला प्रेम द्या. तुमच्या प्रेमाशिवाय ही मोठी इंदू अधुरी असं मला वाटतं. थँक्यू सो मच. थँक्यू. रामकृष्ण हरी.